चढाईसाठी पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 1 दुवा डायरेक्ट धोक्याची घंटा. इथे मात्र यश संपादन करावं लागेल, गुण संपादन करावं लागेल. चढाईपट्टूला या अथांग सागरामध्ये इथे मात्र गुणांची कमाई करावी लागणार आहे. 2 गुणांची कमाई करताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते चढाईपट्टू. ज्याच्या पायात तोडतो वादळ असं चढाईपट्टू आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतो. त्याला प्रत्युत्तर दर्शन. मागील सामन्यामध्ये त्यांनी चांगली कामगिरी केली होती, तो चढाईपट्टू आपल्याला पाहायला मिळतो. काय पॉइंट, काय थाप पटकावली आहे. एका गुणाचा साकार राज जंगमील होत मैदानामध्ये. शांत रीतीने चाललेला हा सामना मित्रांनो नक्कीच या ठिकाणी आपण पाहतो. या प्रांगणामध्ये नव्यांची चढाई मैदानामध्ये पाहतोय. शिवाई बांधण सुरुवातीला कोसळतो, मग उसळतो, परंतु काय घडेल मैदानामध्ये. दर्शन याची चढाई आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो. दर्शन गेलाय आपल्या अस्तित्वाची लढाई लढण्यासाठी. काय खेळी म्हणावी डाव्या कोपऱ्यामध्ये चढाईसाठी आपल्याला पाहायला मिळतं. बोनस गुण मारण्याचा प्रयत्न, परंतु यश संपादन करतोय का, गुण संपादन करतोय का. 5 खेळाडूंच्या प्रांगणामध्ये पुन्हा एकदा नव्याने आपण पाहतोय. डाव्या कोपऱ्यामध्ये चढाईसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच इथे मात्र मेहनत करावी लागणार आहे, गुणांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. परंतु या सामन्यामध्ये मित्रांनो विजेतेपद कोण पटकावणार, कारण दोन्ही संघ देखील रायगड जिल्ह्यामध्ये तितक्या ताकदीचे संघ आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही आलेट गर्दी मायबाप रसिक वर्गाची आपल्याला पाहायला मिळते. मी पुन्हा एकदा आपला आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आपण या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिलात आणि ही आलेट गर्दी मायबाप रसिक वर्गाची आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच मित्रांनो माणसाने समुद्रासारखे असावे, धरतीचा माज नाही आणि वेटीची लाज नाही. परंतु काय दावा केलाय हे राज जंगम. इथे मात्र यशस्वी चढाई पाहायला मिळाली. त्याला प्रत्युत्तर जर्सी क्रमांक 2 रेयानेची चढाई पाहायला मिळते. दुवा डायरेक्ट धोक्याची घंटा. यश संपादन करावं लागेल, गुण संपादन करावं लागेल. जिंकू किंवा मरू माणुसकीच्या शत्रू संघे आहे युद्ध आम्हीच सुरू आणि यशस्वी सुद्धा झाले. त्याला प्रत्युत्तर दर्शनची चढाई आपण मैदानात दर्शनला वारंवार चढाई करताना पाहतो. डाव्या कोपऱ्यामध्ये चढाई ज्याची पाहायला मिळते ते दर्शन आपल्याला या ठिकाणी मैदानामध्ये खेळी करताना पाहायला मिळते. परंतु काय खेळी बनावी हो, गुणांची कमाई करते, गुणांची लूट करताना पाहायला मिळते. इथे मात्र एका गुणाची कमाई. टाइम आउट घेता जातो, रणनीती आखली जाते. जर्सी क्रमांक 1 डाव्या कोपऱ्यामध्ये आपण पाहतोय चढाईपट्टू, परंतु इथे मात्र दावा करते नाही. राज जंगम त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. परंतु पुन्हा एकदा चढाईसाठी राज जंगम रायगड जिल्ह्यातील नामवंत चढाईपट्टू आपल्याला पाहायला मिळतो. राज जंगम यांची चढाई आपण पाहतो मैदानामध्ये. इथे मात्र राज जंगम काय खेळ म्हणावा आहे, ज्याच्या पायामध्ये आपल्याला वेग पाहायला मिळतो. कसा गिरगिर गिरगिर हिरो आणि धावतो बकासुर, परंतु रोषणाची चढाई पाहायला मिळते. चढाईसाठी निघाला जर्सी क्रमांक 2 रोहन, परंतु आपण पाहतो या ठिकाणी चढाईसाठी कोणाला आपण पाहणार आहोत. दर्शन याला आपण पाहतो चढाईसाठी, ज्याच्या वारंवार चढाया मैदानामध्ये पाहायला मिळतात. जर्सी क्रमांक 10 मित्रांनो, अगर आपण पाहिला भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांचा जर्सी क्रमांक देखील 10 नंबर आपण पाहिला.
आदरणीय सचिन रमेश तेंडुलकर सरांचा इतिहास जर आपण पाहिला तर मित्रांनो पहिली 4 व्हीलर घेण्यासाठी त्यांनी 40,000 रुपयाचं कर्ज काढलं होतं आणि आज ज्या मोजक्या भारतातील फरारी आहे त्यामध्ये एक फरारी आज त्यांची आहे हे आज लक्षात घेतलं. त्या डोळ्याने पाहिलेली स्वप्न आणि त्यांचा केलेला पाठलाग त्यावेळेला ते पूर्ण होता परंतु डुआ डायरेक्टसाठी यश संपादन केले बाद केले. कोपरा रक्षकाला काय चढाई म्हणाली चढाईसाठी निघाला दर्शन डुआ डायरेक्टसाठी जिंकू किंवा मरू माणुसकीच्या शत्रू संघ आहे युद्ध आमचं सुरू परंतु या युद्धामध्ये तुम्हाला यशस्वी व्हावं लागेल. ज्याच्या पायात तोक्ते वादळ ते चढाईपट्टी मैदानामध्ये पाहायला मिळते. जर्सी क्रमांक 10 दर्शनाची चढाई आपण मैदानामध्ये पाहतो परंतु या ठिकाणी यशस्वी झाला यश संपादन करताना आपल्याला पाहायला मिळाला. त्याला प्रत्युत्तर जर्सी क्रमांक 1 मागील चढाईमध्ये यश संपादन केलं होतं तो एक चढाईपट्टी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो परंतु 5 खेळाडूंच्या रणक्षेत्रामध्ये धावून गेला हा चढाईपट्टी आपण पाहतो जर्सी क्रमांक 1. एका बाजूला जर पाहिला श्री गणेश काशी संघ हा संघ देखील मित्रांनो काही कमी नाही परंतु तितक्या ताकदीचा संघ जर आपण पाहिलात ना तर शिवाई बांधेल सुरुवातीला कोसळतो शेवटी उसळतो परंतु मैदानामध्ये पाहतो डाव्या कोपऱ्यामध्ये चढाईसाठी दर्शनाची चढाई मैदानामध्ये पाहायला मिळते परंतु इथे मात्र काय खेळी म्हणाली हो इथे मात्र गुणांची लूट करताना पाहायला मिळते काय खेळ पाहायला मिळतो. दर्शन मात्र आपल्या संघासाठी पेटून उठलाय 1 गुण संपादन केलंय त्याला प्रत्युत्तर जर्सी क्रमांक 2 रोशनाची चढाई आपल्याला पाहायला मिळते. त्याच्या पायात तोक्ते वादळ असा चढाईपट्टी मैदानामध्ये पाहायला मिळतो. प्रत्येक आट्यात उडवतो गुलाल भलक अहो कबड्डीचा नाद आहे एकदम कडक काय खेळी म्हणावी हे काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. श्री शिवाई बांधव राज जंगम या पुढील उपांत्य फेरीच्या सामना वाशिरोहा विरुद्ध वादळ खारीकवाडा सामना सांगतात विनाविलंब विनंती पॉईंट द्यायचा आहे. मित्रांनो मी तुम्हाला या ठिकाणी आधीच पुकार दिला आहे वादळ खारीकवाडा विरुद्ध वाशिरोहा सामना संपतात या ठिकाणी विनाविलंब ताबा घ्यायचा आहे परंतु चढाईसाठी जर पाहिलं नाही तर राज जंगमाची चढाई आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते ज्याच्या पायामध्ये वेग पाहायला मिळतो भन्नाट वेग धार चढाया पाहायला मिळतात ह्याला जाती हल्ला मिळावा लागेल जशी मैदानामध्ये राज जंगमाची चढाई पाहायला मिळते. नक्कीच आली तर चांगला सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तीन खेळाडूंच्या रणक्षेत्रामध्ये धावून गेला राज जंगम मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते ज्याच्या पायामध्ये तोक्ते वादळ ज्याच्या पायामध्ये वेग भन्नाट वेग पाहायला मिळतो तो चढाईपटू मागे परतलाय त्याला प्रत्युत्तर जय गणेश काशी संघाचा नयन मात्र मैदानामध्ये आपण पाहतो. डाव्या कोपऱ्यामध्ये चढाईसाठी आपण पाहतो नयन याची चढाई मैदानामध्ये परंतु 7 खेळाडूंच्या रणक्षेत्रामध्ये या ठिकाणी आमंत्रण केलंय नयन याला आपला संघ काहीशा गुणाने या ठिकाणी ती चालू करते आहे परंतु त्याला प्रत्युत्तर जर पाहिलं नाही तर राज जंगम आपल्याला वारंवार चढाया पाहायला मिळतात. काय चढाई म्हणावी लागेल हो किती गुणांची लूट केली जाते परंतु